धन्यवाद सर, मनापासून आभार. स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ श्री नवखंडनाथ क्रिकेट क्लब बुरवडे आणि पैलवान भावेश उर्फ बंटी शेठ मारणे स्पोर्ट फाउंडेशन आयोजित श्री नवखंडनाथ चषक 2025 या स्पर्धेचा पहिला दिवस साखळी फेरीतील मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिला तर एक महत्त्वाचा सामना मॅच नंबर 5 सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी विरुद्ध शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे. हे दोन संघ या अगोदर एक एक सामना खेळलेत, पराभूत झालेत. आव्हान टिकवायचे तर जिंकायचं आहे. डू ऑर डाय करूया मोरूची लढत जी असणार आहे. जावे मैदानामध्ये पंचांचा इशारा, लेट्स प्ले, चला खेळूया. डावाला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज राहुल पडवळ, तर ओपनर बॅटर अविनाश ससार आणि जर्सी क्रमांक 17 मैदानाच्या आतमध्ये जो देतो गोलंदाजांना खतरा विशाल विशाल मांडेकर. पहिलाच बॉल, हुकचा प्रयत्न. ओ फाईन लेग मध्ये चुकी झाली तिथे. खरा फिल्डिंग, कॅच ड्रॉप झाला. पहिलाच बॉल होता. अपेक्षा नव्हती की पहिला चेंडू पाठीमागच्या बाजूला येईल आणि मैदानाच्या आतमध्ये निश्चितच 2 धावा आल्यात. मोठे जीवनदान संधी खरे तर मिळालेली आहे. डॉफलकावरती 2 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं सागरदादा शिर्के प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्याचबरोबर रोहिदास भाऊ गुंते देखील उपस्थित आहेत. हार्दिक स्वागत. मॅच कडे जाऊयात. आरपी राहुल पडवळ, पहिला बॉल, 2 धावा आल्या. दुसरा चेंडू खुल्ल्या टप्प्याचा बॉल होता. पॉइंटला अजित लोखंडे आहे, तिथे बॉल अडवेल. त्यानंतर नक्कीच मैदानावरती एक सिंगल येते. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नक्कीच आपण जर पाहिलं तर सत्ता गाजवणारा आणि या हंगामामध्ये बरीचशी बक्षिसं पटकावणारा सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे हा संघ आता नक्कीच कमबॅक करतोय मित्रांनो. फुलटॉस बॉल आणि या फुलटॉस बॉल वरती स्वीप केलाय चेंडू मैदानावरती. आडव्या बॅटनं मैदानाच्या आतमध्ये खेळलेला हा फटका चौकारासाठी. सात धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज राहुल पडवळ यावेळेस देखील मैदानावरती चांगला बॉल. आणखीन एक डॉट चेंडू मैदानामध्ये. षटक क्रमांक पहिलं त्याची प्रगती पथावरती असताना राहुल पडवळनं पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण केली, तिथे कॅच मिस झाला. त्यानंतर 2 धावा आल्या. अविनाश आणि विशाल मांडेकर ही जोडी आता चांदे संघाकडून मैदानावरती कामगिरी करताना आपण पाहतोय. हो, ज्यावेळेस सॉफ्टमच्या थोडासा दूरवरती बॉल होता, खेचून मारलेला हा फटका. मिड ऑफला फिल्डर आहेत, चेंडू अडवतायत, फेकतायत, तोपर्यंत घेतली गेली ती एक सिंगल. या एका धावे बरोबर संघाचा धावफलक मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 8 धावा. षटक क्रमांक पहिलं. अगदीच मैदानाच्या एका दिशेला जर तुम्ही पाहिलं तर बरीचशी आंब्याची झाडं आहे आणि तिथे निश्चितच सावली आहे. सुंदर आणि थंडगार हवा त्या ठिकाणी नक्कीच जाणवते. दरम्यानचा बॉल फुलटॉस होता, कव्हर्स मध्ये ढकललाय, एक सिंगल या चेंडूवरती. त्यामुळं प्रत्येक टीम खेळाडू त्या ठिकाणी नक्कीच मॅच झाल्यानंतर विसावा घेण्यासाठी त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत असतात. फक्त खेळाडूंना सूचना आहे, थोडंसं आजूबाजूला चौकशी करून आपण त्या ठिकाणी बसा. गरमीचे दिवस आहेत,
थोडंसं गारव्याला त्या ठिकाणी नक्कीच शक्यता आहे. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती संपलंय. धावफलकावरती 9 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. कृष्णा कालेकर आता षटक क्रमांक 2 मध्ये मैदानावरती पाहायला मिळणार आहे. टेम्पलेट सेट झालेला आहे. हडशी संघामध्ये जर पाहिलं प्रत्येक खेळाडूचे रोल जे प्रत्येकाला डिफाईन केलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये राहुल पडवळ, दुसऱ्या ओव्हरमध्ये कृष्णा कालेकर, तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रवीण साठे, चौथ्या ओव्हरमध्ये राहुल खोंडगे, पाचव्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा प्रवीण साठे पाहायला मिळतात. पहिल्या 3 बॉलरपैकी नक्कीच आपण जर पाहिलं तर मैदानावरती जो सर्वाधिक चांगली गोलंदाजी करेल त्याच्याकडे प्रामुख्याने टीम वळत असते. दुसऱ्या ओव्हरसाठी दरम्यानचा बॉल फुल टॉस होता. पुन्हा एकदा फलंदाज पूर्णतः इथे बीट होताना पाहायला मिळतात. अंपायर्स समीर जोशी सर कळवत आहेत लेग बायच्या माध्यमातून ही धाव असणार आहे आणि एका धावेबरोबर डावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा स्कोर कार्डवरती आहेत. श्री नवखंडेनाथ चषक ओरवडे. हो हा चेंडू देखील चांगला बॉल. कृष्णा कालेकर पहिली मॅच आपण पाहिली हडशी विरुद्ध भूकंप संघ स्पर्धेतील पहिला सामना उद्घाटनीय सामना होता आणि पहिल्या सामन्यामध्ये क्रुशियल मोमेंटला कृष्णा कालेकरची विकेट गेली. प्रवीण साठे मैदानावरती एका दुसरा मोठा फटका खेळला नक्कीच, परंतु तो त्यानंतर बाद झाला आणि मिडल ऑर्डरमध्ये जर आपण पाहिलं तर थोडीशी एकदम बॅटरची कमतरता जाणवते आज टीमला. हो यावेळेस पुन्हा एकदा चेंडू येण्याच्या अगोदर बॅट फिरवली गेली, लवकर कमिट झाले. शरीराचा वेग घेणारा बॉल मैदानामध्ये लेग बायच्या माध्यमातून धाव प्राप्त होईल आणि एका धावेबरोबर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतोय. अविनाश जे आता मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल. हो यावेळेस व्हेरिएशन दाखवले कृष्णा कालेकर यांनी. टप्पा थोडासा दूरवरती ठेवला. उसळ घेणारा बॉल होता. वळण देखील चेंडूने घेतलं. थोडंसं बाहेरील बाजूस आपण पाहिलं मैदानावरती चेंडूनं दिशा बदलली आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. 11 धावा धावफलकावरती स्थिर आहे. पुढचा चेंडू कृष्णा कालेकर. हो प्रत्येक बॉल वेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची क्षमता या गोलंदाजाची आणि मैदानावरती आपण पाहतोय आतापर्यंत कृष्णा कालेकर यांनी या षटकामध्ये जर पाहिलं तर निश्चितच 5 चेंडू टाकलेत आणि 5ही चेंडू हे वेगळ्या टप्प्यावरती हाताळलेले आहेत. यावेळेस मात्र मैदानावरती चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. तिथे आहेत निलेश खेरे. टिपताय झेल. फलंदाज मैदानावरती बाद. थँक्यू. यस षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं संपलं गेलंय. एक फलंदाज बाद. 11 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. पॉवर प्लेचा खेळ संपला गेलाय. पहिल्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहिलं धावफलकावरती धावा येताना पाहायला मिळाल्या, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये अगदी कमी धावा संख्या. कृष्णा कालेकर यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेटही घेतली. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू झालंय आणि गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज प्रवीण साठे मैदानामध्ये सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. एक फलंदाज बाद. 11 धावा धावफलकावरती. 12 चेंडूंमध्ये फक्त 11 रन्स बनवले गेल्यात. आता गिअर चेंज करावा लागेल. ओपनर बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल मांडेकर नक्कीच जे ऑन स्ट्राईक आहेत. पहिलाच बॉल बरेचसे ऑफ स्टंपच्या बाहेर निघून शफल होत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानावरती आलाय डॉट. 1 ओव्हर 11. 11 धावा धावफलकावरती स्थिर आहे. प्रवीण साठेने षटकाला सुरुवात केली आहे. अगदी मैदानावरती जर आपण पाहिलं तर चपळ गतीनं कमीत कमी वेळेमध्ये षटक कंप्लीट होताना कित्येकदा प्रवीण साठेच आपण पाहिले. हो यावेळेस टप्पा पडला राहुल पडवळच्या अगदी थोडासा पुढच्या बाजूला. त्यानंतर बॉलनं उंची घेतली होती, परंतु राहुल समयसूचकता दाखवली. अगदीच मैदानावरती टायमिंग वरती जंप घेतली, बॉल अडवला, रोखला
त्यानंतर एकच धाव. प्रमोद ससार यावेळेस टप्प्यामध्ये बॉल आल्यानंतर त्याचा योग्य कार्यक्रम नक्कीच केलाय. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. 18 धावा दफलकावरती षटकार आलाय प्रवीण साठे च्या गोलंदाजीवरती. त्यानंतर मात्र टप्पावर थोडासा पाठीमागे घेतल्यानंतर इथे पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. स्पर्धेच्या निमित्तानं हडशी नगरीचे उद्योजक किरण भाऊ साठे यांचं प्रामुख्यानं शुभागमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. हो हो हो. ज्यावेळेस पुढे बॉल टाकलाय त्यावेळेस त्याच्यावरती मोठा फटका आलाय, परंतु टप्पा पाठीमागे ठेवल्यानंतर यश इथे मिळालंय. रिझल्ट मिळालाय प्रवीण साठेला देखील. बॅटची हलकीशी कडा घेत बॉल त्यांच्या पाठीमागे थेट विकेट कीपर कॅप्टन कृष्णा कालेकरच्या हातामध्ये आणि मैदानावरती फलंदाज बाद. नवीन फलंदाज देवा मैदानावरती दाखल होतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 18. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2, तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 7 धावा, एक षटकार आहे. षटक क्रमांक मैदानावरती निश्चितच आपण पाहतोय. जे तिसऱ्या क्रमांकाचं सुरू असताना ओव्हरचा शेवटचा बॉल. रिव्हर्स विकेट पहिल्याच बॉलवरती गलीमध्ये फिल्डर आहेत. चेंडू अडवला गेलाय. एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. षटक क्रमांक मैदानावरती तिसरे संपल्यानंतर 2 फलंदाज बाद 19 धावा, ज्या मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. या अगोदरचा सामना खऱ्या अर्थानं आपण पाहिला. नेरे विरुद्ध काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मान या 2 संघांमध्ये चांगली मॅच आणि अंतिम टप्प्यामध्ये नेरे क्रिकेट क्लब संघानं बाजी मारलेली पाहायला मिळाली. विराज जाधवचं नक्कीच आपण पाहिलं ते षटक. केवळ आणि केवळ 3 धावा 12 बॉल 27 ची मॅच. 6 चेंडू 24 वरती त्यांना आणून ठेवली. बरंचसं समीकरण अवघड करून ठेवलं आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये तेजस जाधव षटकार जरूर आले, परंतु त्यानं देखील मैदानावरती चांगली गोलंदाजी केली आणि त्या सामन्यामध्ये बाजी मारली नेरे संघानं. 19 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद या मॅच कडे घेऊन जाईल. तिसरं षटक संपल्यानंतर केवळ 19 धावा आहेत. चौथ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज राहुल खोंडगे जो मैदानावरती दाखल झालाय, तर ऑन स्ट्राइक खेळण्यासाठी फलंदाज आहेत मैदानामध्ये देवीदास खाणेकर. शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे या संघाला आता नक्कीच या सामन्यामध्ये जिंकायचं आहे. हडशी संघाला देखील जिंकायचं आहे. नेट रन रेट निश्चितच तिथे या सामन्यामध्ये कुठल्याही प्रकारे एक्स फॅक्टर राहणार नाही, कारण एक सामना पराभूत आहे. आव्हान टिकवायचे तर जिंकायचं हा एकमेव पर्याय डोळ्यासमोर ठेवून आता लढायचे. यावेळेचा चेंडू फुल्लर लेनचा होता, परंतु डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर डाऊन द लेग पंच कळवत आहेत. वाईट बॉल आहे आणि नक्कीच एक अतिरिक्त धाव्या चेंडूवरती प्राप्त होईल. धावफलकावरती 20 धावा. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं एक दमदार आयोजन अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर गेले 4 ते 5 वर्षांपासून मुळशी तालुक्यामध्ये नक्कीच संभाव्य फुल पिच टेनिस क्रिकेटचं वार मोठ्या प्रमाणावरती वाहू लागलेलं आहे. पूर्वी जर आपण पाहिलं तर बरेच हाफ पिच टेनिस क्रिकेट मुळशी तालुक्यातील टीम्स, मुळशी तालुक्यातील खेळाडू पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती हाफ पिच टेनिस क्रिकेटमध्ये मोठी मोठी बक्षिसं पटकावलेली आहेत आणि त्यानंतर नक्कीच हाफ पिच टेनिस क्रिकेट हे फुल पिच टेनिस क्रिकेटचा पाया असं नक्कीच म्हटलं जातं आणि त्यानंतर मुळशी तालुक्यातील सर्व खेळाडू हे फुल पिच टेनिस क्रिकेट वळालंय. हाफ पिच टेनिस पूर्णतः बंद केलं गेलं आणि नक्कीच आपण पाहतोय आता अंडर 22 अंडर 21 गटातील देखील बरेचसे संघ या मुळशी तालुक्यामध्ये आपण पाहतो. प्रमुख संघांमध्ये देखील कित्येक खेळाडू त्या वयोगटातील आपण पाहायला मिळतात. या अगोदरच्या मॅच मध्ये अंडर 21 गटातील असणारे खेळाडू तेजस जाधव, विराज जाधव चमकलेले आहेत. प्रत्येक टीम मध्ये जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने कॉम्बिनेशन केलेलं आहे. अनुभवी खेळाडू आहे, मध्यम वयोगटातील खेळाडू आहेत, युवा उभरते सितारे आहेत. हो हो हो. आणखीन एक चांगला बॉल. राहुल खोंडगेचा स्पेल काय जबरदस्त मैदानावरती आपण पाहतोय. आणखीन एक चेंडू डॉट आलाय.
देवीदास खानेकर. बरेचसे बॉल डॉट आल्यानंतर बरीचशी बातचीत इथे विशाल मांडेकर करतात देवीदास सोबत आणि मैदानावरती अटॅक करण्यासाठी नक्कीच तिथे त्याला सांगत असणार आहेत. प्रत्येक बॉलवरती देवीदास बॅट तर फिरवतात, बॅट आणि बॉलचा संपर्क पूर्णतः होत नाहीये. या षटकामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, आतापर्यंत एक धाव आली जी वाईडच्या माध्यमातून आहे. 4 बॉल डॉट. ओ त्यानंतर मात्र इथे रिव्हर्स अटेम्प्ट आणि हा चेंडू देखील मैदानावरती आलाय डॉट. वाईडची धाव वगळता या षटकामध्ये बॅटने एकही धाव आलेली नाहीये. 5 चेंडू डॉट आलेत. देवीदास खानेकर 5 चेंडू डॉट आलेले जर इथे पुसून टाकायचे असतील थोड्या प्रमाणावरती तर एक षटकार अपेक्षित असणार आहे. 20 धावा, 2 फलंदाज बाद. हो पुन्हा एकदा थोडासा दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न होता. उजवेष्टीच्या बाहेर पंचांचा इशारा. वाईड चेंडू या ओव्हरमध्ये आणखीन एक वाईड, आणखीन एक धाव जी स्कोर कार्ड वरती वाढेल, लवफलक जाऊन पोहोचेल 21 अंकावरती. कमी धावसंख्या लोवेस्ट टोटल निश्चितच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण या मैदानावरती या खेळपट्टीवरती हाय स्कोरिंग मॅचेस आपण पाहतोय सकाळपासून. हो आणखीन एक खराब बॉल. याही वेळेला दिशा भरकटलेली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. वाईट बॉल. जोरदार पद्धतीने बॅट फिरवली जाते परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. हे 2 चेंडू थोडेसे दूरवरतून होते, वाईट बॉल होते, परंतु देवीदास यांना बॉलचा टप्पा पाहून बॅट फिरवावी लागेल. अफलकावरती जर आपण पाहिलं तर 22 धावा आहेत, 2 फलंदाज बाद. मैदानावरती सेकंड लास्ट ओव्हरमध्ये राहुल खोंडगेची गोलंदाजी. बॅटरच्या बॅटला एकही बॉल लागू दिलेला नाहीये. 3 धावा खर्च केल्यात, त्या वाईडच्या माध्यमातून आलेल्या आहेत. सुंदर मैदान आहे आणि या खेळपट्टीवरती हो यावेळेस मात्र फुल टॉस बॉल अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. देवीदास खर तर मैदानावरती रन घेण्याच्या प्रयत्नात होते परंतु निलेश यांनी प्रयत्न नक्कीच केला. एक धाव घेतली गेली आणि एका धावे बरोबर धावफलकावरती वाढ. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 24 चेंडूंमध्ये बनवल्या गेल्या त्या फक्त 23 धावा, 2 विकेट डाऊन मैदानावरती आपण पाहतोय. या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेमध्ये उपविजेता राहताना सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन अडची संघाला पाहिले तर मानाचा मुळशी करंडक म्हाळुंगेची स्पर्धा इन्फिनिटी क्रिकेट ग्राउंड गाजवला आहे मित्रांनो. नेरे क्रिकेट क्लब या संघानं चॅम्पियन राहिलेत आणि निश्चितच आपण पाहिलं तर रोकडेश्वर करंडक गोटावडेच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिलेले आहेत. नेरे क्रिकेट क्लब त्या संघावरती देखील आता प्रेक्षकांच्या नजरा रोखून आहेत, कारण या हंगामामध्ये प्रभावित केले नेरे क्रिकेट क्लब संघानं. संघातील नक्कीच प्रमुख खेळाडूंनी आणि विशेषतः युवा खेळाडूंनी. गोलंदाज तयार, अंतिम षटक प्रवीण साठे. हो परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. देवीदास प्रयत्न होता स्ट्राईक देण्याचा विशाल यांना, थांबलेत विशाल, संधी देत आहेत अजूनही देवीदास यांना. मैदानावरती देवीदासचा माइंडसेट थोडासा आता इथे बिघडला गेलाय, त्याचा कॉन्फिडन्स पूर्णपणे लो झालाय, परंतु एक षटकार जर आला तर आत्मविश्वास वाढेल देवीदास यांचा. मिड विकेटला बॉल खेळलाय इथे मैदानावरती, खराब फिल्डिंग आणि मैदानाच्या आतमध्ये चौकार येतोय. 4 धावा. थँक्यू. 27 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. हो यावेळेस देखील मैदानावरती स्क्वेअर लेग रिजन मध्ये वेगानं बॉल खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही अंपायर्स कळवतात. लेग बायच्या माध्यमातून एक धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. नवनवीन खेळाडू खऱ्या अर्थानं समोर येत आहेत. अगदीच आपण जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये या मुळशी तालुक्यामध्ये युवा खेळाडूंना वारंवार संधी मिळते. दरम्यानचा बॉल यावेळेस मात्र विशाल मांडेकर यांच्या बॅटमधून भरपूर वेळ ऑफ स्ट्राईक होते, जसे ऑन स्ट्राईक आले तसा बॉल भिरकावला लॉंग लेग सीमारेषे पलीकडे, चौकार. थँक्यू. 2 फलंदाज बाद 32 धावा धावफलकावरती आहे. इंडियन प्रीमियर लीग IPL खरं तर सुरू आहे. प्रत्येक खेळाडू आपापल्या चाहत्या टीमला, आपापल्या चाहत्या खेळाडूंना सपोर्ट करताना निश्चितच पाहायला मिळत असतात. ओ यावेळेस विशाल मांडेकर, बिग 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 ब्लास्ट और ये लगा 6 रन, षटकार.
थँक्यू. 2 फलंदाज बाद, धावफलकावरती 38 धावा. जितके चेंडू मला खेळायला मिळतील तितक्या चेंडूवरती मी माझ्या संघासाठी जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार ठोकलेत. प्रवीण साठेवरती अटॅक केलेला आहे. आणखीन एक चांगला बॉल. आता मात्र मैदानावरती चेंडूने घेतला इष्ट्यांचा वेध. त्रिफळा बाद. पहिला डाव संपला गेलाय. धावा झालेत त्या 38. 39 धावेंचं आव्हान ठेवलंय सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन अडची संघाच्या समोर. यानंतर होणारा सामना पाहायला मिळणार आहे नेरे क्रिकेट क्लब विरुद्ध बावधन स्पोर्ट क्लब. दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस साठी या. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. संघनायक टॉस साठी यायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. निश्चितच चर्चा मी करत होतो इंडियन प्रीमियर लीग. गिरीश भाऊ काटे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. काही आरसीबीचे फॅन, काही मुंबई इंडियन्स, काही चेन्नई सुपर किंग्स, काही दिल्ली कॅपिटल्स, काही लखनौ सुपर जायंट्स असे प्रत्येक टीमला सपोर्ट करणारे बरेचसे चाहते आहेत. उमेश भाऊ बोत्रे यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस केला जातोय. आयकॉन खेळाडू उमेश बोत्रे आपणास विनंती आहे या. पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते केला जातोय. दुसऱ्या डावाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळणार आहे. चला हॅलो 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 चेक. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निलेश मांडेकर सज्ज होत आहेत. ओपनर बॅटर प्रवीण साठे आणि निलेश खैरे ही जोडी मैदानावरती. डावाला होते सुरुवात. 39 धावेंचा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल इनफिल्डला नक्कीच मैदानावरती बीट तर केलंय. बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. खेळाडू मैदानावरती चेंडूच्या पाठीमागे त्या अप्रोचनं धावत नाहीयेत. अगदी हळुवारपणे धावलेत. त्यामुळं बॉल अडवण्याचे चान्सेस फार कमी झालेत. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. तर नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. उमेश भाऊ बोत्रे यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस होणार आहे. बावधन स्पोर्ट क्लब विरुद्ध नेरे क्रिकेट क्लब. या दोन संघांमध्ये यानंतर होणारा सामना असणार आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. प्रवीण साठे इनसाइड आउट. स्टँडन. यस इट्स डिलिव्हर्ड. बॉल सीमा पार. इनसाइड आउट. ओव्हर कव्हर्स ओव्हर द बाउंड्री रोप. षटकार. पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय. सामना जिंकायचा आहे. लवकरात लवकर मॅच फिनिश करायचे प्रयत्न आहे प्रवीण साठेचा. या अगोदर निश्चितच मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये अशी सुरुवात करताना प्रवीण साठेला आपण पाहिलं, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये प्रवीणची विकेट गेली होती. परंतु आता या सामन्यामध्ये मोठी इनिंग खेळायची, मॅच विनिंग परफॉर्मन्स द्यायचा आहे, हे टार्गेट आहे प्रवीण साठेचं. ओ रिव्हर्स अटेम्प्ट खेळलाय.
मैदानावरती यष्टांच्या पाठीमागे प्रमोद यांच्याकडून बॉल निसटला, थोडासा दूर राहिला बॉल आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 धावा लेग बाईच्या माध्यमातून ज्या प्राप्त होत आहेत. नेरे क्रिकेट क्लब संघाने टॉस जिंकला, निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. 12 धावा धावफलकावरती. निलेश मांडेकर पहिल्या ओव्हरमध्ये विशाल मांडेकर न येता निलेश आलेत आणि रिझल्ट मात्र इथे नक्कीच आपण पाहतोय बॅट्समनच्या खात्यामध्ये. बॉल सीमा पार. याही वेळेला एक्स्ट्रा कव्हरची दिशा तर निवडली आहे आणि प्रवीण साठेने चढवला हल्ला, षटकार. धावफलकावरती 18 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. 4 चेंडूवरती 18 बनवल्यात. यावेळेस फुल टॉस बॉल होता अक्रॉस द लाईन. मैदानाच्या आतमध्ये बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल झालाय. चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि या 2 धाव्यांबरोबर संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 20 धावा. जिंकण्यासाठी 19 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये. हो हो हो, यावेळेस देखील थोडेसे चप्पल होत पावलांचा वापर करत बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. डावेस्टीच्या बाहेरून बॉल जातोय विकेट किपरच्या दिशेनं आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. ओहो हो, पुन्हा एकदा बिग हिट. याही वेळेला ऑन साइडला एक ताकदवर फटका. बॉल सीमा पार. प्रवीण साठे ऑन फायर. आणखीन एक ब्रँडेड चौकार. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती संपलं गेलंय. तब्बल 25 धावा धावफलकावरती आहेत. फक्त आता 24 चेंडू जिंकण्यासाठी केवळ 14 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. प्रवीण साठे पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे अटॅक केलाय, चर्चा मी करत होतो हडशी संघामध्ये आज बरेचसे खेळाडू गैरहजर पाहायला मिळत आहेत. अष्टपैलू खेळाडू आकाश साठे मॅच साठी अवेलेबल पाहायला मिळत नाहीयेत. मागच्या स्पर्धेमध्ये इंजवडी चषकामध्ये सुमित बोडके इंजर्ड झालेत, त्यामुळे मिडल ऑर्डर मध्ये बॅटरची कमतरता आहे. परंतु मिडल ऑर्डर पर्यंत मॅच जाऊ द्यायची नाहीये हा प्रयत्न आहे टॉप ऑर्डरचा. आणि एका बाजूला पहिल्या ओव्हर मध्ये प्रवीण साठे तर दुसऱ्या ओव्हर मध्ये निलेश खैरे बिग हिट करतोय. बॉल सीमा पार. पुन्हा एकदा चौकार. थँक्यू. या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर हडशी भालगुडी सरपंच सुनीलभाऊ कळमकर यांच्या नावानं नक्कीच संघ मैदानावरती पुन्हा एकदा. दरम्यानचा बॉल मिस टायमिंग फटका. बॉल हवेमध्ये परंतु निर्मनुष्य जागा. फलंदाज सुदैवी ठरलेत. एकच धाव्या चेंडूवरती येते. एका धावीबरोबर धावफलकावरती 30 धावा. प्रवीण साठेनं पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे अटॅक केला 25 धावा वसूल केल्या आणि आता नक्कीच मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ धावा बनवायच्या असतील त्या 9. 2 मोठे विकेट येणार का? प्रवीण साठे यावेळेस मैदानाच्या मध्ये धावेसाठी नकार कळवला निलेशांना. रनआउटचा चान्स आणि इथे ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. निलेश खैरे नक्कीच घाईमध्ये होता रन घेण्यासाठी, परंतु प्रवीणने थांबवलं. त्याला देखील ठाऊक आहे मॅच अगदी आपल्या संघाकडे झुकलेली आहे. नेट रन रेटचं इथे कुठल्या प्रकारे कॅल्क्युलेशन नाहीये, त्यामुळं चौकार षटकार खेळण्यावरती भर द्यावा. जिथे नक्कीच आपण जर पाहिलं. यस सर, तिसरे पंच चेक करतायत. तिसरे पंच कळवत आहेत फलंदाज धावबाद आहे. रनआउटच्या माध्यमातून विकेट. निलेश खैरे बाद झालेत. नवीन फलंदाज कृष्णा कालेकर. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रवीण साठे. पाहूया कृष्णा कालेकर पर्यंत मॅच जाणार की प्रवीण मॅच फिनिश करणार.
लॉंगॉनच्या दिशेमध्ये खेळलेला फटका, फिल्डर आहे तिकडे, एकच धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. जिंकण्यासाठी आता 8 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके अपेक्षित असतील. पाहूया कृष्णा कालेकर ते 2 मोठे बिगेट खेळतील का. प्रयत्न त्यांना करावा लागेल. पहिल्या मॅच मध्ये चांगली खेळी साकारली परंतु क्रुशियल मोमेंटला बाद झाले. त्यामुळे आता या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग करायची, षटकार चौकार खेळायचे, आत्मविश्वास वाढवायचा आहे. त्यासाठी फटका तर खेळला परंतु पुन्हा एकदा फिल्डर मैदानाच्या आतमध्ये बॉल तर अडवला परंतु बॉल अडवता अडवता ते सीमारेषेच्या पलीकडे गेले. ते बॉलला घेऊन पलीकडे गेले का त्यांना बॉलने पलीकडे नेले समजलं नाही आणि तिथे मैदानावरती चौकार आलाय. आणि चौकाराच्या वतीने तुम्ही पाहता धावफलकावरती 35 धावा. जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. ओहो हो, यावेळेस देखील मैदानावरती गॅप मध्ये फटका तर खेळलाय. फिल्डर नक्कीच आपण पाहते बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू सीमा पार. विजय चौकार आलाय कृष्णा कालेकरच्या बॅट मधून आणि याचबरोबर मॅच फिनिश. आणि या सामन्यामध्ये बाजी मारली आहे SK11 हडशी या संघानं. आणि या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो प्रवीण साठे. 8 चेंडू 23 तर 2 विकेटही घेतलेत प्रवीण साठे यांनी. प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराचे मानकरी ठरतायत प्रवीण साठे. यानंतर नक्कीच आपल्याला हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती पाहायला मिळेल जिथे एका बाजूला असणार आहेत नेरे क्रिकेट क्लब विरुद्ध बावधन स्पोर्ट क्लब. नेरे